नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच सेट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संचांवरील क्रिया अभ्यासणार आहोत, म्हणजेच ऑपरेशन्स ऑन सेट्स. सर्वात प्रथम दोन संचांचा छेद म्हणजे काय ते आपण अभ्यासू. समजा संच ए व संच बी असे दोन संच दिले आहेत. या दोन्ही संचांमधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचांचा छेद संच म्हणतात. तो ए छेद बी असा लिहितात. हा छेद लिहिण्यासाठीचं हे चिन्ह आहे आणि वाचन याचं ए छेद बी असं करतात. ए छेद बी बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चा पण घटक आहे कंस पूर्ण. म्हणजे थोडक्यात ज्या दोन संचांचा छेदसंच आपल्याला लिहायचा असतो त्या दोन्ही संचामधले सामायिक घटक जे असतात ते फक्त या छेदसंचामध्ये समाविष्ट करायचे असतात. आपण यावरील काही उदाहरणं पाहूया, म्हणजे छेदसंच कसा लिहायचा ते तुम्हाला नीट समजेल. पहिलं उदाहरण पाहूया. वेन आकृतीवरून आपण यू संच म्हणजे विश्वसंच ए बी आणि ए छेद बी हे संच कसे लिहितात ते पाहूया. इथे आयत दाखवलेला आहे. आयत म्हणजेच विश्वसंच यू आहे. डावीकडचं वर्तुळ हा संच ए आहे आणि उजवीकडचं वर्तुळ ने दाखवलेला संच बी आहे. मग आता संच ए प्रथम लिहूया. संच ए म्हणजे हे वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये कोणते कोणते घटक आलेले आहेत तर यू, व्ही, डब्ल्यू आणि एक्स हे सगळे या ए संचाचे घटक आहेत. म्हणून ए मध्ये आपण हे चार घटक इथे दाखवलेले आहेत. आता संच बी ला यादी पद्धतीने लिहूया वेनाकृतीवरून. मग आता संच बी म्हणजे हे उजवीकडचं वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये तीन घटक आहेत, वाय, झेड आणि एक्स. मग इथे वाय, झेड, एक्स असे बी संचचे घटक आपण यादी पद्धतीने दाखवलेले आहेत. आता यू संच म्हणजेच हा आयत आहे. आयताच्या आतमध्ये जेवढे घटक आहेत ते सर्व यू या संचाचे घटक आहेत. यामध्ये यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे सर्व घटक यू चे घटक आहेत. मग आता आपण ए आणि बी दोन्ही संच लिहिलेले आहेत आणि वेनाकृतीवरून पण आपण निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की या दोन्ही संचामध्ये सामायिक घटक म्हणजेच कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत. तर या दोघांमध्ये असलेला घटक आहे एक्स. म्हणजे एक्स हा दोघांमध्ये असलेला सामायिक घटक आहे. म्हणजे जर ए आणि बी या दोन संचांचा जर छेदसंच लिहायचा झाला तर तो असा लिहिता येईल. ए छेद बी बरोबर महिरपी कंसात सामायिक घटक आहेत दोन्हीमध्ये एक्स. पहा इथे संच ए मध्ये पण एक्स घटक आलेला आहे, संच बी मध्ये पण हा एक्स घटक आलेला आहे. दोन्हीमध्ये सामायिक असलेले घटक फक्त एकच आहेत, तो म्हणजे एक्स. म्हणून इथे सामायिक घटक एक्स लिहिलेला आहे. तर हा झाला ए छेद बी बरोबर एक्स कंस पूर्ण. आणि बी छेद ए जर लिहिला तरी सुद्धा तो एक्स हाच घटक येणार आहे, कारण दोन्ही संचामध्ये सामायिक असलेला घटक एकच आहे. म्हणजेच ए छेद बी लिहिलं काय आणि बी छेद ए लिहिलं काय, दोन्ही संच एकसारखेच असतात. आता दुसरं उदाहरण पाहूया. जर पी बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 आणि क्यू बरोबर 2 3 4 8 असे घटक दिलेले आहेत तर आपल्याला पी आणि क्यू या दोन संचांचा छेदसंच लिहायचा आहे. तो चिन्हामध्ये असं लिहितात पी छेद क्यू बरोबर महिरपी कंसात या दोन्हीमध्ये सामायिक असलेले घटक कोणते कोणते आहेत. 2 हा घटक पी मध्ये पण आहे आणि क्यू मध्ये पण आहे. 3 हा घटक पी मध्ये पण आहे आणि क्यू मध्ये पण आहे आणि 4 हा घटक सुद्धा पी आणि क्यू या दोन्ही संचामध्ये आहे.
म्हणजेच दोन्हीमध्ये सामायिक असलेले घटक आहेत 2, 3, 4 आणि सामायिक असलेल्या घटकांचा जो संच आपण लिहितोय त्यालाच आपण म्हणतोय की छेदसंच. म्हणजे पी आणि क्यू या दोन्ही संचांचा छेदसंच बरोबर या दोन्हीमध्ये सामायिक असलेले घटक आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तिसरं उदाहरण पाहूया. जर x बरोबर मैरपी कंसात 10, 11, 12 आणि y बरोबर दिलेले आहेत 25 आणि 30 असे दोन घटक आहेत, तर या दोघांचा छेदसंच आपल्याला लिहायचा आहे. मग दोघांचा छेदसंच चिन्हात असा लिहितात x छेद y बरोबर. आता या दोघांमध्ये कोणताही घटक सामायिक नाहीये, कारण x मध्ये जे घटक आहेत ते y मध्ये नाही आहेत, y मध्ये जे घटक आहेत त्यातला कोणताही घटक x मध्ये नाहीये. म्हणजे दोन्ही संच पूर्णपणे वेगवेगळे आहेत, त्यातील घटक पूर्णपणे वेगवेगळे आहेत. म्हणजे या दोघांमध्ये सामायिक कोणीही नाहीये. म्हणजेच यांचा छेदसंच हा रिक्त संच येणार आहे. मग तो कसा लिहितात? x छेद y बरोबर फाय असा तरी लिहितात, किंवा x छेद y बरोबर रिक्त कंस लिहायचा आहे, म्हणजेच रिक्त संच आहे. Let us see operations on sets. First operation is intersection of two sets. What is intersection of two sets? Suppose A and B are any two sets. The set of all common elements of A and B is called the intersection of two sets. It is denoted by A intersection B and read as A intersection B. This is a symbol or notation of intersection. So what is meant by intersection of two sets? So intersection of two sets is a set of all common elements of the given sets. We can write the intersection of two sets in rule method as A intersection B is equal to, in curly bracket, x such that x belongs to A and x belongs to B, bracket complete. Means the elements which are in A and also which are in B, these are the common elements we have to write in this intersection of two sets. Let us learn some examples of intersection of two sets. First example, from the given Venn diagram, write the sets U, A intersection B and B intersection A. This is the Venn diagram. This is a rectangle. Rectangle represents the universal set U. The left hand side circle is of set A. So set A is represented by this circle and set B is represented by the right hand side's circle. So in the circle A there are 4 elements, 2, 4, 6 and 5. So these are the elements of set A. So I write here A is equal to, in curly bracket, 2, 4, 6, 5. These are the elements of set A. Now write the set B. There are 3 elements in this circle. So 7, 9 and 5. These are the 3 elements of set B. Now let us write the set U, that is universal set. All the elements inside this rectangle are the elements of set U. So these are the elements of set U. So I will write these elements 2, 4, 6, 5, 7, 9. 2, 4, 6, 5, 7, 9. These are the elements of the universal set U here. Now let us write the intersection of these two sets. In Venn diagram, we can easily observe that only 5 is the common element between these two sets. So A intersection B is written as A intersection B is equal to, in curly bracket, 5, because 5 is the only common element in these two sets. Here also we can observe that 5 is also included in set A
and 5 is the element of set B also. So B is the common element here in both the sets. So A intersection B is equal to 5 only, bracket complete. Also we can write B intersection A. So we have to write the common elements between B and A, and there is only one common element in set B and A. Here also we can observe only one common element is there between the two sets. So B intersection A is also 5. So we learn that A intersection B and B intersection A both are same, both are equal sets. Now consider one more example. If x is equal to, in curly bracket, 10, 11, 12 and y is equal to 25 and 30, so we have to write the intersection of these two sets, x and y. So intersection of x and y is denoted as x intersection y is equal to, but if we observe these two sets, there is no common element between x and y. So their intersection is phi, that is empty set or null set. And we know that empty set is denoted by the symbol phi. So x intersection y is equal to phi. So there is no common element between these two sets, x and y. So their intersection is phi, that is empty set. Now let us learn third example. If P is equal to, in curly bracket, A, B, C, D, these are the four elements in set P. Q is equal to, in curly bracket, B, D, M, N, L. There are 5 elements. Then we have to write the intersection of P and Q. So we can write P intersection Q is equal to, we have to write the common elements between these two sets. And if we observe carefully, we get that B and D, these are the two elements are common in both the sets. B and D is also in set A and it is also included in set Q. So there are only two elements common between these two sets. So P intersection Q is equal to, in curly bracket, B comma D, bracket complete. So intersection of two sets is nothing but the set of all common elements of the given sets. आता आपण संचांवरील दुसरी क्रिया पाहूया, विभिन्न संच किंवा विभक्त संच. दोन संचांना विभक्त किंवा विभिन्न कधी म्हणतात? जर दिलेल्या दोन संचांमध्ये एकही सामायिक घटक नसेल तर ते संच विभक्त किंवा विभिन्न संच असतात. म्हणजेच थोडक्यात त्यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नसतो. म्हणजेच दिलेल्या दोन संचांचा छेद संच जर आपण पाहिला तर तो नेहमी रिक्त संच असतो. म्हणजे दिलेल्या दोन संचांचा छेद संच जर रिक्त असेल म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणताही घटक सामायिक नसेल तर त्यांना विभक्त किंवा विभिन्न संच म्हणतात. यावरती दोन उदाहरणं पाहूया. ए बरोबर संच दिलेला आहे 2, 4, 6, 8. बी संच दिलेला आहे 3, 5, 7, 11 आणि या दोन संचांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की या दोन्ही संचांमध्ये एकही घटक सामायिक दिसत नाही. म्हणजेच या दोन संचांचा जर छेद संच आपण घेतला तर तो असा होईल, ए छेद बी बरोबर रिक्त संच म्हणजेच फाय. म्हणजेच ए व बी हे संच विभिन्न संच आहेत कारण दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाही. अजून एक उदाहरण पाहूया. पी बरोबर मैरपी कंसात ए बी सी असे 3 घटक दिलेले आहेत. क्यू बरोबर दिलेला आहेत 2 घटक एम व एन कंस पूर्ण. हेच संच मी इथे वेन आकृतीने पण दाखवलेले आहेत. ए बी सी हे पी चे घटक आहेत. क्यू चे घटक आहेत एम आणि एन. क्यू साठी हे दुसरं वर्तुळ घेतलंय आणि या दोन्ही वर्तुळामध्ये एकही घटक सामायिक नाही. म्हणजेच हे दोन्ही संच पूर्णपणे भिन्न आहेत कारण यातले घटक वेगळे आहेत, क्यू मधले पण घटक वेगळे आहेत. म्हणजे पी छेद क्यू बरोबर यांचा जर छेद संच लिहायचा झाला,
छेदसंच आत्ताच आपण पाहिले नुकतंच की छेदसंच लिहिताना दोघांमधले सामायिक घटक लिहितात, पण या दोन्ही संचामध्ये एकही घटक सामायिक नाही. म्हणजेच पी छेद क्यू बरोबर आपण लिहिणार आहोत फाय म्हणजेच रिक्त संच. म्हणजे संच पी व क्यू हे विभिन्न संच आहेत. म्हणजे विभिन्न संच म्हणजे काय हे तुमच्या चांगलं लक्षात राहिलं असेल की दिलेल्या दोन संचामध्ये एकही सामायिक घटक नसतो, म्हणजेच त्यांचा छेदसंच हा रिक्त संच येतो. तेव्हा दिलेल्या दोन संचांना विभिन्न संच किंवा विभक्त संच असं म्हणतात. Let us learn second operation, disjoint sets. If two sets A and B are given sets, then a set confirm that not a single element is common in set A and set B. Then we say that set A and B are the disjoint sets. It means that these two sets are completely different sets, means their elements are totally different. That is, A intersection B is equal to phi. It means that if the two sets are given and if the intersection of these two sets is phi, means empty set, then the two sets are called disjoint sets. Let us learn some examples of disjoint sets. First example, A is equal to, in curly bracket, 1, 2, 3 bracket complete. B is equal to 7, 8, 9, 10 bracket complete. If we observe carefully, there is no common element between these two sets, because the elements of A are 1, 2, 3 and elements of B are 7, 8, 9, 10. So there is not a single element common in A and B. So their intersection is phi. So A intersection B is equal to phi. So sets A and B are called disjoint sets. Let us learn one more example. P is equal to, in curly bracket, A, B, C, D are the elements and Q have the elements L, M, N bracket complete. Here both the sets are represented by the Venn diagram also. Here this circle represents the set P and right hand side circle represents the set Q. So if we observe this Venn diagram, there is not a single element is common in both the sets. So their intersection is phi, means empty set. So sets P and Q are the disjoint sets. So I think you better understand what is meant by disjoint sets. The two sets A and B are given sets, and if there is not a single element is common between the given two sets, then the sets are called as disjoint sets. It means that the intersection between these two sets is always phi. Then we say that the given two sets are the disjoint sets.